आदेश माऊली. ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय. अलख निरंजन सबदुख भंजन अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माऊली. आदेश ज्ञानवा माऊली तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. आता इथे आपल्या लक्षात येईल माऊली सर्व माऊलींना विनंती आहे. आपला हा जो नाथमाऊली मठ आहे आपला नाथमाऊली मठ आपली पहिल्या आधी आम्ही जाहीर क्षमा मागतो. आपल्या जो स्वयंशक्तीपीठ नाथ आश्रम परिवार त्यांनी केलेलं छोट्याशा योगदानातून आणि आमच्या कौटुंबिक प्रवाहातून जे योगदान आमच्या कुटुंबाचं आहे तर त्याच्यातून हा छोटासा मठ आपण नाथमाऊलींचं सिद्ध केलेलं आहे. या ठिकाणी कोणत्याही इतर मठांशी आपली स्पर्धा नाही किंवा तुलना नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माऊलींचं संजीवनी समाधी मंदिर जे आहे आळंदी येथील की ज्याला 750 वर्षाची महापरंपरा आहे त्याच्या समांतर कोणतंही आपल्याकडून अयोग्य कृत्य घडणार नाही याची प्रत्येकजण आम्ही दक्षता आपण घेऊ. या ठिकाणी हा जो मठ तयार केलेला आहे मला थोडंसं मी क्षमा मागून पुन्हा एकदा आपलं सांगतो. जसं भातुकलीचा खेळ असतो भातुकलीच्या खेळामध्ये जसं लहानपणी आपण ते मातीमध्ये मंदिर बनवतो किंवा एखादं मठ बनवतो किंवा एखादं घर बनवतो बरोबर डोंगर बनवतो नदी बनवतो तसंच आम्ही स्वयंशक्तीपीठ नाथ आश्रमाच्या ह्या छोट्या लेकरांनी हे करण्याचा प्रयत्न केला आहे. 9 पिढ्यांचं योगदान असलेला आमची ही नाथपरंपरा नाथ गोसावी गादीचा हा या ठिकाणी गुढ गादीचा हा मठ आहे आणि हा खाजगी स्वरूपात मठ असून सर्वधर्म समभावनेने याच्याकडे आपल्या सगळ्यांचं स्वागत असतं. परंतु मठाचं काम जे आहे ते आत्ता जवळजवळ 30-35% पूर्ण होत आलेलं आहे. अजून ते काम व्हायला 9 महिन्याचा ते 1 वर्षाचा 6 वर्षाचा कालावधी जाऊ शकतो. मात्र या मठामध्ये आपण कुठल्याही प्रकारे आपल्याकडून आपल्या भक्तगणांकडून परिसरामध्ये कोणताही त्रास होणार नाही. साऊंड म्हणा लाऊडस्पीकर म्हणा अन्यथा कुठला त्रास म्हणा याचा आपण पुरेपूर सगळे माऊली दक्षता घेऊ. इव्हन पार्किंग जे आहे आपण गाडी इथे उतरला सामान इथे ठेवलं तर पार्किंग जे आहे ते गाड्या तुमच्या आम्ही मागे म्हटलेलं आहे की विश्रांतवाडीतून समोर बरोबर आहे तर तर त्या ठिकाणी कुठे मोकळी जागा असेल तिथे तुम्ही पार्किंग करायचं. इथल्या परिसराला त्रास होणार नाही याची आपण पुरेपूर सगळेजण काळजी घेऊ. या ठिकाणी हा जो छोटासा भाग आहे हा म्हणजे ही जी वास्तू आहे माऊलींची ती आपल्या सहयोगिताताई माऊली आहेत त्यांची ही वास्तू आहे. शास्त्रीनाथजी माऊली म्हणजे जे डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस सोलापूरच्या ठिकाणी त्यांचं फार मोठं नाव लौकिक त्यांच्या सुकन्या ज्या आहेत त्या सहयोगिताताई माऊली त्यांची ही वास्तू आहे. त्याचा पण कुठेही अयोग्य वापर आपल्याकडून होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेऊ. तर दुसरी गोष्ट इथून जो मठाच्या आपल्याला चालू झालेला वास्तू आता इथे आपण मठाच्या बाहेर या ठिकाणी दिवा आणि तेल आणि माचीस अगरबत्ती याची सोय केली आहे बघा आपण पाहू शकतो. मात्र आपणापैकी कोणी आलात तर आनंदाने त्यातली माचीस घ्या. सुरक्षित अगरबत्ती एक पेटवा. आपण एकच पेटवतो अगरबत्ती कारण ह्या मसाला अगरबत्त्या सगळ्या स्पेशल असतात आपल्याला माहिती आहे कल्पना. आणि तुम्ही आनंदाने माऊलींकडे प्रार्थना करा. इथे आतमध्ये हे उघडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल असं उघडायचं आहे आणि इथे तेलाचा हा 40 ग्राम पाषाणातला दिवा आहे ते पेटवू शकता आनंदाने. त्याच्यानंतर इथून आपण माऊलींचं बघ इथून तुम्हाला दर्शन होतं इथूनही दर्शन होतं. ही देवळी तयार केलेली आहे त्यासाठी आणि त्याचबरोबर याही देवळीतून तुम्ही दर्शन माऊलींच्या इथून घेऊ शकता. बरोबर आहे माऊलींचं दर्शन इथूनही होऊ शकते आपल्याला. त्याच्यामुळे जरी दरवाजा बंद असला तरीसुद्धा त्याने काही अपाय होणार असं मला वाटत नाही. दुसरी गोष्ट या ठिकाणी ही ताडपत्रीचं व्यवस्थापन जे आहे ते आपले भुलईशेठ प्रजापती आहेत त्याच्यानंतर आमचे दिलीप भाऊ मिस्त्री काका आणि स्वप्नील मामा माऊली त्याच्यानंतर छगनदादा माऊली आणि आमचे रविदादा माऊली सूर्य काका माऊली ह्यांनी केलेलं आहे आणि हे अत्यंत उत्तम प्रकारे त्यांनी करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आपापल्या परीने. या ठिकाणी अति पाऊस प्रमाणात आला तर ही ताडपत्री अशी सोडली जाईल इथे म्हणून त्यांनी तसं केलं आहे. म्हणजे पावसाचं प्रमाण जास्तच वाढलं तर आपल्या दरवाज्यांना त्रास होणे म्हणून ताडपत्री सोडली. तरीसुद्धा त्या बाजूला दोन बिटा लावून ते वाऱ्याने उडत राहू नये कागद म्हणून तो हे करावा आहे. इथून साईडने आपण ते दर्शन आनंदाने घेऊ शकतो आणि पायरीला हात लावून माऊलींची पायरीला हात लावून आपण वंदन करतो. आता दुसरी गोष्ट इथे झाडं ठेवलेली आहे. हे सगळं टेम्पररी सध्या आपण केलं आहे. या ठिकाणी नंतर ग्रिल्स येणार आहेत. ही ताडपत्री काढल्यानंतर त्यालासुद्धा भरपूर वेळ जाईल
ग्रिल्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळं आर्थिक नियोजन पण ह्याला फार मोठं स्वरूपाचं आहे. इथे 24 तास आपण एक बल्ब लावून ठेवलेला आहे मुद्दाम थोड्या दिवसासाठी तरी का आपल्याला अभ्यास करण्यासाठी. कारण का समजा एकदमच लाईट नसेल तर कुठे काळो काढू नये, मग ह्याचं रिफ्लेक्शन आतमध्ये लाईटला होतं. मग 24 तास चालू असेल अंदाजे. ठीक आहे, आतमध्ये ह्याचं बटन आहे. त्यानंतर इथे आपण बघा जो ताडपत्री होती त्याच्यावर आपण जे वारीला आनंदाची वारी घेतो, म्हणजे काही क्षण आपण वारीमध्ये घेतो. आपण पूर्ण वारी नाही करत, उगाच आपण कुठे खोटं बोलणार नाही. आपल्याला माहिती आहे की पूर्ण वारी न घेता आपण तरुणाई सगळी आणि बालयुवा आपण सगळे आनंद घेत असतो. तर हे काही वारीचे क्षण या ठिकाणी लावलेले आहेत या ठिकाणी. आणि आपले नियम पण या ठिकाणी लावलेले आहेत. या ठिकाणी आपण आलात समजा तर याच्यानंतर इथे साधारणतः काही महिन्यामध्ये आपण इथे गाडीचं कंपाऊंड बघणार आहोत. गाडीचं कंपाऊंड असेल आणि इथे गेट असेल. आणि जर आपण आलात तर समजा आपल्याला जबरदस्ती टॉयलेटला जायचं वगैरे असेल तर ॲक्च्युली हे असं आमच्या भुलेशेठ प्रजापती अंकलने ह्या 2 खेळामध्ये हे असं अडकवलं की हे बंद होतं. हे असं बंद होतं, असं वाटतं की ते पूर्ण बंद आहे. पण हे असं बाजूला केलं बघा आणि व्यवस्थित सुरक्षित ठेवलं साईडला. आणि जर आपण बघा इथे लेडीज आणि जेंट्स यांच्यासाठी वॉशरूमची म्हणजे स्वानंद शौचालयाची व्यवस्था केलेली आहे. नाथपंथीय भिक्षादानातून हे सिद्ध झालेलं आहे. आपलं जे वॉशरूम जे स्वानंद शौचालय ते दाखवलं तुम्हाला या ठिकाणी. मागच्या बाजूने आपण आलो तर इथे आपण त्याचाही लाभ घेऊ शकतो. इथे बटन आहे. समजा दिवसभरात काही लाईट लावायची गरज लागत नाही. इथे आपण दिलेलं आहे बघा या ठिकाणी. आणि हे जे बोर्ड्स आहेत ते आपल्याला प्राजक्ताताई सुनीलदादा सावंतांची काकांची सूनबाई आहे. तर प्राजक्ताताई योगेश सावंत या परिवाराने हे बोर्ड सगळे दिलेले आहेत आपल्याला. रोहनदादांनी CCTV कॅमेऱ्यांचं नियोजन करायला आपल्याला मार्गदर्शन पण केलं, सहकार्य केलं आहे. अर्थात आपण त्यांचाही निधी थोडा प्रमाणात देणार आहोत. या ठिकाणी इथे टॉयलेटची व्यवस्था आपण केलेली आहे. हा इंग्लंडियन टॉयलेट लावलेला आहे की जेणेकरून काही जणांना खाली बसण्याची सवय असते, काही जणांवर. परत ह्याला इथे आपण होल्डर लावलं म्हणजे पकडून आपण त्याचा आधार घेऊ शकतो. असं त्या ठिकाणी बेसिन आहे, साबण आहे. मात्र एक विनंती असेल की हा जो भाग आहे हे तुम्ही वॉशरूम वापरल्यानंतर हे जेव्हा आपण खाली हा लिव्हर करतो ना तेव्हा वरती पण परत करून ठेवून द्या. त्याचं उगाच पाणी वाहून जाईल, त्याची काळजी घ्या. आणि शक्यतो आपले डाग पायाचे कुठे लागणार नाही याची आपण प्रत्येकजण काळजी घेऊ. समजा फिनाईल संपलं असेल काय असेल तर त्याचं नियोजन कसं आपणच करायचं, कारण हे आपलंच आहे. आणि कुठे डाग दिसले असतील तर तुम्हीच तुमचं हे घ्या, एखादं इथलं ब्रश घ्या, इथून आहेत होल्डर आपण आपलं स्वच्छ करा. आणि हे सगळं आपल्या स्वतःचं. इथे मात्र शक्यतो हे लोअर्स खालीवर करायची काही गरज नाही. आपण पडदा तिथे लावलेला आहे त्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतलेली आहे. आता आणि जर लाईट लावली असेल आपण तर मात्र ती न विसरता बंद करा, नाही तर विनाकारण लाईट चालू राहू शकते. दुसरी गोष्ट या ठिकाणी पाण्याचं नियोजन आहे. म्हणजे आपलं जे वॉटर पंप पाणी आहे त्याचं नियोजन आहे. आणि त्याचं नियोजन असं आहे की बघा आपले विक्रमदादा मावले 32 शिराळा तिथून खास ते लोक त्यांची टीम आलेले होते आणि त्यांनी नियोजन केलेलं आहे. आपल्या मसालेवाले ताई आहेत ना, सुषमाताई मसालेवाले, संतोष जाधव त्यांच्या परिवारापैकी आपले विक्रमदादा, अभिजित दादा, विश्वजित दादा आणि त्यांच्यावर असलेले छोटे दादा. तर वॉटर पंप आहे इथे ह्याला वरती करावं लागतं. हे बटन असं ऑन करावं लागतं. इथे ऑन दिसतं तुम्हाला. त्यानंतर इथे आपल्या लक्षात येईल त्याचं सेक्शन सगळं आहे. आता इथे दोन्ही बटन आहेत ना, ती ऑन करावी लागतात. म्हणजे ती अशी वरती होऊन ती पण ऑन करावी लागतात. हे बघा मग लाईट पेटली, पॉवर ऑन झालं. त्याच्यानंतर जेव्हा पाणी चढवायचं आपल्याला तेव्हा हे बटन दाबलं ग्रीन की पाणी वरती टाकीत चढते किंवा आपल्याला इथेही वापरता येतं. आता दुसरी गोष्ट कशी आहे, हा जो लिव्हर आहे हा लिव्हर मात्र तुम्हाला जेव्हा पाणी वरती टाकीत चढवायचं आहे तेव्हा तो काय करायला लागेल, तुम्हाला आपल्याला सरळ करून ठेवावं लागेल. म्हणजे दोन्ही सरळ केलेत ना तरच पाणी वरती टाकीत चढणार. आणि ते टाकीतलं पाणी भरून झालं की मग लगेच तुम्ही काय कराल तर हे लिव्हर असा आडवा फिरवून द्या आणि हा पण लिव्हर आडवा फिरवा. म्हणजे मग तुम्हाला इथे पाणी जोकडे भरायचं असेल किंवा आपल्या ह्याला झाडांना पाणी घालायचं असेल. आता इथे झाडं आपण लावली, थोडंसं आपण इथलं काम केलेलं आहे म्हणजे स्ट्रक्चर केलं आहे. आता झाडं आपण इथे होती ऑलरेडी, ते इथे आपण हे घेतलेले आपल्याला दिसत आहेत. छान झाडं आहेत, आयुर्वेदिक पण झाडं आहेत, फुलाची पण झाडं आहेत. असं त्या ठिकाणी पिंप भरले असते, ह्याच्यातलं पण पाणी तुम्ही झाडांना आनंदाने सेवेला घालू शकता. आणि तिथूनचा दरवाजा आहे हा बघा, इथे तुम्हाला दिसतं ना आपली ही जी लक्ष्मी कुबेर रथ आहे त्या बघू, तो उघडा साधारणतः असेल. तिथून आतमध्ये आलात तरी हरकत नाही आणि तुम्ही ती सेवा करू शकता. थोडंसं आता हे सगळं अस्ताव्यस्त दिसतंय, ते सुटसुटीत व्हायला वेळ लागेल. मात्र इथे आपण बघा बोर्ड लिहिला आहे
तुम्हाला दिसेल दादा झूम करून दाखवतील की तो बोर्ड या ठिकाणी. मात्र मागच्या बाजूला कुठल्याही प्रकारे आपले जे बळीराजा माऊली आहेत, शेतकरी राजा आहेत, त्यांच्याकडे कुठलाही कचरा आपल्याकडून होणार नाही याची काळजी घ्या. कोणीही कचरा वगैरे फेकून असं तिकडे द्यायचा नाही. जो काय कचरा असेल तर तुम्ही साठवा. इथे आपण अशी पिशवी बनवलेली आहे, त्याच्यात तो साठवा आणि योग्य ठिकाणी त्याचं ग्रामपंचायतीने जे नगर परिषद व्यवस्थापन तिथे त्याची विल्हेवाट करूया आपण, कचरा टाकूया. हे थोडंसं आपलं काम जे आहे ते चालू आहे. आपले आबा काका माऊली आणि अण्णा काका माऊली प्रचंड मेहनत घेतात. रात्री 11 साडे 11पर्यंत ते इथे स्वतः थांबून हे काम करून घेत आहेत. अल्लाह ना, आता असं एकंदरीत नियोजन आहे. आणि समजा कधी तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर समजा दरवाजे उघडले आणि आपल्याला सेवा दिलेली आहे, तर तुम्ही काय करायचं, न विसरता ह्या गाडीचा जो हाफ दरवाजा तो लावायचा आणि आपली सेवा द्यायची. कारण का कुठलाही कीटक वगैरे हे काय तर आतमध्ये त्याचं वास्तव्य होऊ नये याची आपल्याला प्रत्येकालाच आपण दक्षता घेऊ. पुढे आपण सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे. त्याच्यानंतर इथलं काय आपण स्लायडिंग आहेत त्या उघडल्या असतील तर त्या व्यवस्थित बंद करू. कारण का पावसाचं हे त्रास होणे त्याची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. तर एकंदरीत सगळं नियोजन व्यवस्थित सुटसुटीत होईपर्यंत 9 महिने ते 6 वर्ष जाणार आहे. आपण हळूहळू सगळं काम करतो. या ठिकाणी हा जो ढीग दिसतो या ठिकाणी लाकडं जी आहेत ते आपण स्टॉक केलेली आहेत. त्याच्यानंतर जंगलात फिरून काही लाकडं आपण आणण्याचा प्रयत्न केला बाहेर, ते पण तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तर ते पण आपण स्टॉक केलेले आहेत. कारण का ती काळाची गरज म्हणून आपण त्याची तशी तरतूद केलेली आहे. तर असं या ठिकाणी छोट्या बाळांची खेळणी आहेत. तर बाळा आल्यानंतर ती त्या ठिकाणी खेळतीलच असा विषय आहे तो. एकंदरीत साधारणतः हे सगळं जे मठाचं आपलं कार्य आहे ते अगदी मी तुम्हाला पुन्हा एकदा म्हणतो आहे, तोच परत क्षमा मागून की भातुकलीचा खेळ असतो तसं आपला हा हृदयाचा मठ आहे. कोणाशीही त्याची तुलना आपण करूच नका. आणि सगळं छोटंसं कार्य आहे अल्लाह ना. त्यामुळे आपण फक्त प्रेमाने समजून घ्या, प्रेम करा, आनंद घ्या, आनंद द्या. आदेश माऊली, रामकृष्ण माऊली, क्षमस्व परमेश्वर, काही चूक झाली असतात. आदेश.